श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मनात सतत विचारांचे वादळ सुरू आहे का? घेतलेले निर्णय योग्य ठरतील का याची चिंता वाटते का? करिअरमध्ये पुढे काय घडेल? आर्थिक स्थिती सुधारेल का? नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल का? असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत आहेत का? चला तर मग जाणून घेऊया मे महिना कन्या राशींसाठी नेमका काय घेऊन येतोय. जर हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं तर मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी विचारमग्न राहील. मनात अनेक गोष्टींचा गोंधळ असेल आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची तुमची सवय तुम्हाला थोडा ताण देऊ शकते. काही निर्णय प्रलंबित राहतील, त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. पण हाच काळ तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची संधी देईल. तुम्ही हळूहळू जाणाल की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. घरात काही जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या शांतपणे आणि योग्य प्रकारे पार पाडाल. सुरुवातीला थोडा ताण जाणवला तरी हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. संयम ठेवणं हाच तुमचा खरा विजय ठरेल. नोकरी आणि व्यवसाय स्थिर प्रगतीचा काळ असेल. कामाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुमची मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या लक्षात येईल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या सुरुवातीला कठीण वाटतील, पण तुम्ही त्या उत्तम प्रकारे हाताळाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात. योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिर आहे. मोठे धोके टाळा आणि छोट्या छोट्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. तुमचा व्यवहार कुशल स्वभाव आणि नियोजन तुम्हाला यशाकडे नेईल. हा महिना तुम्हाला हळूहळू पण खात्रीशीर प्रगती देणारा आहे. आर्थिक स्थिती नियंत्रण आणि संतुलन गरजेचे राहील. आर्थिक बाबतीत हा महिना संतुलित राहील. उत्पन्न स्थिर राहील आणि खर्चावर तुम्ही चांगलं नियंत्रण ठेवू शकाल. अनावश्यक खर्च टाळण्याची सवय तुम्हाला फायदेशीर ठरेल. काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, पण तुम्ही त्यांना सहज हाताळाल. जुन्या पैशांची परतफेड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिलासा मिळेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. नीट विचार करूनच निर्णय घ्या. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात मोठा फायदा होईल. तुमची आर्थिक शिस्त तुम्हाला भविष्यात सुरक्षितता देईल. प्रेम आणि नातेसंबंध समजूतदारपणाची गरज भासेल. प्रेमाच्या बाबतीत हा महिना शांत पण स्थिर आहे. अविवाहित लोकांना नवीन ओळखी होऊ शकतात, पण तुम्ही घाई न करता त्या नात्याला वेळ द्याल. ज्यांचे आधीच नाते आहे त्यांच्यात समजूतदारपणा वाढेल. छोट्या वादांना तुम्ही शांतपणे हाताळाल. संवाद हा नातं टिकवण्याचा मुख्य आधार ठरेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने मनाला समाधान मिळेल. हा महिना तुम्हाला शिकवेल की नात्यांमध्ये संयम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मनस्थिती आणि आत्मविश्वास हा आतून मजबूत होण्याचा काळ आहे. या महिन्यात तुमचं मन थोडं विचारांमध्ये अडकलेलं असेल. अतिविचारामुळे कधीकधी ताण वाढेल, पण तुम्ही हळूहळू त्यावर नियंत्रण मिळवाल. तुमचा आत्मविश्वास वाढण्यास सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. ध्यान, योग आणि सकारात्मक विचार यांचा तुम्हाला मोठा फायदा होईल. काही वेळा एकांतात वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा महिना तुम्हाला मानसिक शांतता आणि आत्मविश्वास देणारा आहे. आरोग्य काळजी आणि संतुलन आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना ठीक आहे, पण थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घेणं, पौष्टिक आहार घेणं आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. पाणी भरपूर प्या आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. छोट्या आरोग्य समस्या दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. तुमचं आरोग्य तुमच्या यशाची किल्ली आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. मे महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप समाधानकारक असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. कामात प्रगती दिसेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील. काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. हा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. हा काळ तुमच्यासाठी आनंद आणि विश्रांतीचा असेल. एकूण मे महिना कन्या राशींसाठी स्थिरता, शिस्त आणि हळूहळू होणारी प्रगती घेऊन येणार आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि अतिविचार जाणवेल, पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं सगळं नियंत्रणात येईल. करिअरमध्ये मेहनतीचं फळ मिळेल. आर्थिक स्थिती संतुलित राहील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मन शांत होईल आणि आत्मविश्वास वाढेल. हा महिना तुम्हाला संयम, शिस्त आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देईल. महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ, अतिविचार आणि मानसिक ताण जाणवू शकतो, पण जसजसा काळ पुढे जाईल तसं सगळं सुरळीत होत जाईल. करिअरच्या बाबतीत मेहनतीचं फळ मिळेल आणि तुमचं काम लोकांच्या नजरेत येईल. आर्थिक स्थिती संतुलित राहील आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल आणि जवळच्या लोकांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. मनस्थिती हळूहळू शांत होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य साधारण चांगलं राहील. फक्त थोडा थकवा जाणवू शकतो,
त्यामुळे विश्रांती आणि योग्य दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकंदरीत हा महिना तुम्हाला शिस्त, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देईल. सुरुवातीच्या अडचणींनंतर यश आणि समाधान तुमच्याच वाट्याला येणार आहे. धन्यवाद.